नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक तेल संकट आणि आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधन बचत, सोन्याची खरेदी मर्यादित ठेवणे, परदेश प्रवास टाळणे अशा काही महत्त्वाच्या गोष्टींचं आवाहन केलं आहे. भारत कठीण काळातून जात असताना देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जनतेला थेट आवाहन करण्याची परंपरा नवीन नाही. याआधीही देश आर्थिक किंवा युद्धजन्य संकटात सापडला तेव्हा अनेक प्रधानमंत्र्यांनी जनतेसमोर त्याग आणि शिस्तीचं आवाहन केलं होतं. भारतीय इतिहासात अशा अनेक घटना आहेत जिथे सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी थेट जनतेकडे मदतीचा हात पुढे केला. आज आपण त्याच इतिहासाकडे पाहणार आहोत. पंतप्रधान मोदींपूर्वी कोणत्या प्रधानमंत्र्यांनी देशहितासाठी अशी आवाहने केली होती, त्यामागची परिस्थिती काय होती आणि त्या निर्णयांचा देशावर काय परिणाम झाला, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय आझाद मराठी. भारतामध्ये सोनं हे फक्त दागिना नाही तर भावनिक आणि आर्थिक सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं. पण देश आर्थिक संकटात सापडला की सरकारला अनेकदा सोन्याच्या आयातीवर नियंत्रण आणण्याचा विचार करावा लागला आहे. कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक देश आहे आणि सोन्याची आयात थेट परकीय चलन साठ्यावर परिणाम करते. याच संदर्भात काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांचं नाव विशेषत्वाने घेतलं जातं. 1966 ते 67च्या काळात भारत गंभीर आर्थिक संकटातून जात होता. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा परिणाम देशातील दुष्काळ आणि अन्न टंचाईमुळे अर्थव्यवस्था कोलमडली होती. भारताचा परकीय चलनसाठा वेगाने कमी होत होता. काही आठवड्यातच विदेशी चलन साठ्यात मोठी घसरण झाली आणि परिस्थिती इतकी गंभीर बनली की रुपयाचं अवमूल्यन जवळपास 57% करावं लागलं. अशा वेळी इंदिरा गांधींनी नागरिकांना सोन्याची खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. कारण सोन्याची आयात म्हणजे थेट डॉलर खर्च. त्या काळात देशासाठी प्रत्येक डॉलर महत्त्वाचा होता. कर्नाटक भाजप नेते आर अशोक यांनीही अलीकडेच याची आठवण करून दिली आणि सांगितलं की त्यावेळी देशहितासाठी हे पाऊल अवश्य मानलं गेलं. मात्र भारतात सोन्याशी संबंधित आवाहनांची परंपरा त्याही आधीची आहे. 1962 मध्ये भारत चीन युद्ध सुरू झालं तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी देशवासियांना राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी सोनं आणि आर्थिक मदत दान करण्याचं आवाहन केलं होतं. देश युद्धाच्या संकटात होता आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत दागिने, सोनं आणि रोकड सरकारकडे जमा केली होती. त्या काळात देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर 1965 मध्ये लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले तेव्हा भारतासमोर दोन मोठी संकटं होती. पाकिस्तानसोबतचं युद्ध आणि देशातील तीव्र अन्नधान्य टंचाई. भारताला त्या काळात अन्नधान्यासाठी अमेरिकेवर अवलंबून राहावं लागत होतं. देशात महागाई आणि अन्न टंचाई वाढत असताना शास्त्रींनी जनतेला अत्यंत भावनिक पण प्रभावी आवाहन केलं. आठवड्यातून एक वेळ जेवण सोडा. हा फक्त सरकारी आदेश नव्हता तर देश वाचवण्यासाठीचा सामूहिक त्याग होता. विशेष म्हणजे देशातील लाखो लोकांनी हे आवाहन स्वेच्छेने स्वीकारलं. अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आठवड्यातून एक वेळ बंद ठेवण्यात आले. याच काळात शास्त्रींनी जय जवान जय किसान हा घोष दिला, ज्यामुळे सैनिक आणि शेतकरी या दोघांचं महत्त्व देशासमोर अधोरेखित झालं. भारताने आर्थिक संकटाचा आणखी एक कठीण टप्पा 1991 मध्ये पाहिला. इराक कुवेत युद्धामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढल्या होत्या. भारताचा परकीय चलनसाठा इतका कमी झाला होता की देशाकडे अवघ्या 3 आठवड्यांच्या आयातीपुरतंच विदेशी चलन उरलं होतं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने भारत सरकारला सोन्याचा साठा परदेशात गहाण ठेवावा लागला. भारताने प्रत्यक्ष सोनं विमानातून इंग्लंड आणि जपानमध्ये पाठवलं, जेणेकरून देश डिफॉल्ट होण्यापासून वाचू शकेल. हे संकट भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या संकटांपैकी एक मानलं जातं. त्यानंतर 2013 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनीही भारतीयांना सोन्याची खरेदी कमी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी भारताची चालू खात्यातील तूट मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि सोन्याची आयात त्यामागचं एक मोठं कारण मानलं जात होतं. त्यामुळे त्यांनी सोनं खरेदी करण्याचा मोह टाळा.
असं सार्वजनिकरित्या म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा जागतिक स्तरावर तेल संकट आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना काही गोष्टींमध्ये संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे. सार्वजनिक वाहतूक वापरणं, इंधन बचत, परदेश प्रवास टाळणं, सोन्याची खरेदी कमी करणं आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणं, या सर्व गोष्टींचा उद्देश देशाचा परकीय चलन साठा आणि आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवणं हा आहे. इतिहास पाहिला तर प्रत्येक संकटाच्या काळात भारताने जनतेच्या सहकार्यानेच परिस्थितीवर मात केली आहे. मग ते नेहरूंचे युद्ध काळातील आवाहन असो, शास्त्रींचा त्यागाचा संदेश असो, इंदिरा गांधींची आर्थिक शिस्त असो किंवा आज मोदींचं आर्थिक बचतीचं आवाहन असो, प्रत्येक वेळी सरकारने देशहितासाठी नागरिकांकडून सहभागाची अपेक्षा ठेवली आहे. आता प्रश्न इतकाच आहे की आजच्या काळातही भारतीय जनता अशा आवाहनांना कितपत प्रतिसाद देईल, कारण भारतात संकट फक्त सरकार लढत नाही तर संपूर्ण देश एकत्र येऊन त्यांचा सामना करत असतो. मग मंडळी, तुम्ही काय करताय? नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनांना तुम्ही पाळणार आहात का, की हे नरेंद्र मोदी सरकारचं अपयश आहे असं म्हणणार आहात? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पाहत रहा आझाद मराठी.